मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत दिल्लीमध्ये 1 तास चर्चा. राज्याला मदत मिळण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी सकारात्मक. पंतप्रधान मोदी येत्या 8 ते 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. ठाण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित. मात्र जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईकांची बैठकीला अनुपस्थिती. बैठकीत जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार. बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ याला बॅटने मारहाण केल्याचं प्रकरण. सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड जिल्हा सत्र न्यायालयाकडे 4 महिन्यानंतर जामीन मंजूर. जळगाव जिल्ह्याच्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी आणि महावितरण विभागाच्या कामाचा घेतला आढावा. यावेळी गुलाबरावांकडून महावितरण अधिकाऱ्यांची खरडपट्टी. महावितरणचं अधिकृत वायरमन काम करत नसल्यास निलंबन करण्याचे दिले आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या बांधवांनी अडवला उदय सामंत यांचा रस्ता. धनगर समाजाला एसटीतनं आरक्षण देण्याची निवेदनाद्वारे मागणी. छत्रपती संभाजीनगर शहरात आय लव्ह मोहम्मद असे बॅनर झळकले. यूपीच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावून शुभेच्छा देणाऱ्या 25 तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप. त्याच्याच निषेधार्थ झळकले बॅनर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरात शनिवारी होणार ऐतिहासिक पथसंचलन. 27 सप्टेंबर 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. या औचित्याने या पथसंचलनाचं केलं आयोजन. शताब्दी वर्षानिमित्ताने संघाकडून समाजात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी विशेष मोहीम. विशेषतः अनुसूचित जाती आणि आदिवासींना जोडण्याच्या दृष्टीने काम केलं जाणार. यासाठी 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान जबलपूर सखोल मंथन होणार असल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडून घेतला जात असल्याची बाब समोर. कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000वर. सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे वित्त विभागाचे आदेश. वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे 15 कोटींच्या घरात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यातल्या नुकसानीची राज ठाकरे उद्या आणि परवा पाहणी करणार. दिवाळी निमित्ताने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 2,000 रुपयांची भाऊबीज भेट. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदा 78 दिवसांच्या वेतनाइतका दिवाळी बोनस जाहीर. एकूण 10.91 लाख कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ होणार. प्रत्येकी कमाल 17,951 रुपये मिळणार. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेतील नोंदणीच्या निर्णयाला ॲलोपॅथी डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनचा तीव्र विरोध. याबद्दल येत्या 30 सप्टेंबरला मंत्रालयात होणार पुनर्विचार आढावा बैठक. नागपुरात राज्यातील कोतवाल संघटनेच्या बेमुदत काम बंद आंदोलनाचा आजचा 15वा दिवस. कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू व्हावी या मागणीकरता आंदोलन. एमपीएससीच्या परीक्षा ठरल्यानुसारच होणार. पूरस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची केली होती मागणी. आयोगाने काढलेल्या परिपत्रकानुसार तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्याची कुठलीही चिन्ह नाही. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्ण. शालेय शिक्षण विभागाने राबवलेल्या प्रवेशाच्या अखेरच्या अंतिम विशेष फेरीत 9,552 विद्यार्थ्यांचा प्रवेश. ठाकरेंच्या एअरपोर्ट कामगार सेनेला शिंदेंच्या शिवसेनेचा दणका. ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन असोसिएशनचं T2 आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर कार्यालय उभारण्याचं काम सुरू. मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सायन्स स्थानकावर फुट ओव्हरब्रिजचे गर्डर बसवण्यासाठी उद्या रात्री 2 विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. पहिला ब्लॉक भायखळा ते परेल. दुसरा ब्लॉक दादर ते कुर्ला दरम्यान घेतला जाणार. मुंबईतल्या अंधेरी पूर्व भागात निष्काळजीपणाचा एक मोठा प्रकार समोर. अंधेरी पूर्वेतील कानोसे या खासगी शाळेतील पिकअप व्हॅनवर महाराष्ट्र सरकारचे स्टिकर्स. आरटीओ कारवाईत खासगी व्हॅनवर 10,000 रुपयांचा दंड. पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी शेतकऱ्यांची जमीन द्यायला परवानगी. पुरंदर तालुक्यातील मुंजवडी, एखतपूर आणि उदाचीवाडी गावांमधून शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीला सुरुवात. मुंबईतल्या चांदिवलीत शिवसेना पुरस्कृत बाल विकास मित्र मंडळ जय भवानी दांडिया उत्सव. इथे नेत्रदीपक देखावे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या संवादाचं चलचित्र. आमदार दिलीप लांडेंच्या संकल्पनेतून ऐतिहासिक देखावा सादर. दक्षिण मुंबईतल्या कामाठीपुरात केरळातल्या वेल्लूर कामाक्षी देवीची प्रतिकृती. कामाठीपुराची राजमाता म्हणून या देवीची ओळख. बॅलन्सिंगची आई म्हणून सध्या खेतवाडीच्या आईची सोशल मीडियावर चर्चा. परळचा महाराजा ज्यांनी बनवलाय त्यांनीच ही मूर्ती साकारली. गिरगावच्या क्रांतीनगरमधील बालवीर क्रीडा मंडळाच्या नवरात्रोत्सवाचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष. भाग्यवान पारकर यांनी साकारली मूर्ती. पद्माकर पालयेकर, अनंत सडवेलकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी साकारली महालाची सजावट. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर सीसीटीव्हीची नजर. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात 120 सीसीटीव्ही कॅमेरे. नवरात्रोत्सवानिमित्ताने अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. सकाळी 11 वाजेपर्यंत 1.5 लाख भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं घेतलं दर्शन.
नवरात्रोत्सवात साताऱ्याच्या वाई तालुक्यातील पांडे गावाची उभं राहून देवीचा जागर करण्याची प्रथा. नवरात्रात 9 दिवस गावकरी राहतात उभे. पांडे गावातील परंपरेला 350 वर्षांचा इतिहास. साताऱ्यामधील भुईंसच्या महालक्ष्मी मंदिरात देवीच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक. गुरुवारपासून सुरू झालेला किरणोत्सव पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबई कोकण सागरी रोरो सेवेला ऑक्टोबरमध्ये मुहूर्त मिळण्याची शक्यता. बोट सेवेसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्याची माहिती. भाऊचा धक्का येथून जयगड आणि जयगड ते विजयदुर्ग असा रोरो सेवेचा प्रवास असणार. सोलापूरच्या माढा परिसरातील पूर आता कुठे ओसरलेला असताना सीनाकाठी सतर्कतेचा इशारा. नदीकाठच्या लोकांना गरजेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतराचं आवाहन. अतिवृष्टीचा अंदाज असल्यानं सीना नदी परिसरातले ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलांना मोठी मागणी असते. मात्र अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर आणि नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फुलशेतीला फटका बसलाय. शेतकऱ्यांचं यंदा कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात झालेल्या पावसाने मोसंबीच्या बागेचं नुकसान. झाडाला लगडलेल्या फळांची गळती. मोसंबीच्या झाडाखाली फळांचा सडा. किलोमागे 10 रुपये देखील मिळत नसल्यानं शेतकरी मात्र हवालदिल. साताऱ्याच्या माण तालुक्यातील देवापुरात शेतकऱ्याची द्राक्षबागेवर कुऱ्हाड. निसर्गाच्या लहरीपणामुळे माणसा बळीराजा हतबल. त्यात द्राक्षाचे कमी होणारे दर, वाढलेले औषधाचे भाव आणि आवाक्या बाहेर असलेले मजुरीचे दर यामुळे शेतकरी चिंताग्रस्त. लातूरच्या काटेजवळगा आणि केदारपूर दरम्यानच्या पुलावर पाणी. स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. नांदेडमध्ये पाऊस नसला तरी गोदावरीची पूरस्थिती 4 दिवसांपासून कायम. मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद तालुक्यातली शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली. महापुराची तीव्रता दाखवणारी ही ड्रोन दृश्य. बीडमधील पूरग्रस्त भागात शासकीय अन्नधान्य वाटपाला सुरुवात. बाधित कुटुंबांनी आधार कार्ड, बँक पासबुक दिल्यावर आर्थिक मदत खात्यात जमा होणार. बाधित कुटुंबांना प्रत्येकी 5,000 रुपये आर्थिक मदत मिळणार. 3 वर्षीय मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मालवणी पोलिसांनी वेळेतच पकडून चिमुकल्याचा जीव वाचवला. मालवणी पोलिसांची धडक कारवाई. आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या. अकोल्यातल्या बोरगाव मंजू परिसरात दुकानासमोर 4 चाकी उभी केल्यावरून वाद. तरुणाकडून तलवारीने वाहन फोडण्याचा प्रयत्न. संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड. तक्रार करूनही कुठलीही कारवाई झाली नसल्याची तक्रार. यवतमाळच्या तहसील चौक परिसरामध्ये चहा कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग. आगीने दुकानाचं साहित्य जळून खाक. अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती. चंद्रपुरातील ताडोबा जंगल सफारीच्या दरात वाढ. जिप्सी शुल्क, प्रवेश शुल्क आणि गाईड शुल्कात प्रत्येकी 1,000 रुपयांची वाढ. या विरोधात खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आंदोलनाचा इशारा. वनमंत्री गणेश नाईकांना पत्र लिहित दर जैसे थेट होण्याची केली मागणी. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील भुसारी टोला गावात बिबट्याची दहशत. मध्यरात्रीपर्यंत गावकऱ्यांच्या हातात लाठ्या काठ्या घेऊन पहारा. बिबट्या गावातील जनावरं ठार करत असल्यानं पशुपालक आणि गावकरी चिंतेत. कारंजा शहरामध्ये कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना वाहनात कोंबून शाळेत पोहोचवणाऱ्या टाटा मॅजिक वाहनाचा तोल गेल्यानं अपघात. सुदैवाने कुठलीही दुखापत नाही. पोलीस, आरटीओ आणि शाळा प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. जळगावच्या मुक्ताईनगरच्या पूर्णाड फाट्यावर भीषण अपघात. एका दुचाकीस्वाराला डंपरने दिली धडक. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. संतप्त जमावाने डंपर पेटवले. लेहमधील हिंसाचाराप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक. लेहमधील हिंसाचाराप्रकरणी वांगचुक यांना अटक. वांगचुक यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप. या होत्या काही वेगवान घडामोडी आणि आता एमपीएससी संदर्भातली मोठी बातमी. एमपीएससीची पूर्व परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली. 28 सप्टेंबरला परीक्षा होणार होती, जी आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय आणि 28 सप्टेंबरला होणारी ही परीक्षा आता 9 नोव्हेंबरला होईल. आणि आता बातम्यांचा अर्धशतकमधील उर्वरित घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. डोनाल्ड ट्रम्प यांचा आता औषध कंपन्यांना दणका. 1 ऑक्टोबरपासून औषधांवर 100% टॅरिफची घोषणा. अमेरिकेतल्या कंपन्यांमध्ये निर्मिती होत असेल तर टॅरिफ मुक्ती. औषध निर्मिती कारखाना बांधकामाधीन असेल तर सवलत. पाकिस्तानचे पंतप्रधान फील्ड मार्शल डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भेट. व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार ट्रम्प शरीफ यांच्यात बंद दाराआड चर्चा. पाकिस्तानच्या सौदी अरेबियासोबतच्या करारानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भेट. अमेरिकेतली सॅन फ्रान्सिस्कोमध्ये फिल्मी स्टाईल दरोडा. काही सेकंदातच चोरटे कोट्यवधींचे दागिने घेऊन लंपास. संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना उच्च न्यायालयाकडून मिळालेला दिलासा कायम. डिफेक्टिव्ह कारचं मार्केटिंग केल्याचा आरोप करत एका ग्राहक वकिलाने एफआयआर दाखल केलेला.
एसआयटीचा गुवाहाटीतील दातलपारा भागात गायक जुबिन गर्गचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांच्या घरावर छापा. गर्ग मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आसाम सरकारने एसआयटी स्थापन केली.